इकडे पहा. काल आपण पाहिलेलं आहे इंट्रोडक्शन, इन्स्टॉलेशन आणि ज्युपिटर नोटबुकचं थोडी इन्फॉर्मेशन. ज्युपिटर नोटबुक कशी यूज करायची. ठीक आहे. ज्युपिटर नोटबुक ही एक फक्त आयडी आहे. आयडी म्हणजे काय, जिथे आपण कोड लिहू शकतो. पायथॉनचा कोड लिहिण्यासाठी भरपूर आयडीज आहेत. जसं की माझ्या माहितीप्रमाणे ज्युपिटर नोटबुक आहे, ज्युपिटर लॅब आहे, स्पायडर आहे, क्यूटी कन्सोल आहे, त्याचबरोबर गुगल कोलॅब आहे ऑनलाईन. असे भरपूर आयडीज आहेत जिथे आपण पायथॉनचा कोड लिहू शकतो. आणि पायथॉन शेल पण आहे, म्हणजे ऍक्च्युअली पायथॉन प्रॉम्प्टवर सुद्धा आपण कोड लिहू शकतो. जसा तो ब्लॅक विंडो वगैरे येतो ना तिथे. मग हे वेगवेगळे आयडीज का आपण क्रिएट केलेले आहेत, कारण की ते फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. आता स्पायडर बद्दल तुम्हाला मी सांगतो. स्पायडर हा सुद्धा एक आयडीज आहे जिथे आपण कोड लिहू शकतो. तर तो स्पायडरचा जो व्ह्यू आहे तो आर स्टुडिओ, जर तुम्हाला आर प्रोग्रामिंग माहित असेल तर आर स्टुडिओ आणि स्पायडरचा जो UI आहे तो दोन्ही सेम आहे. तर ते तसं का बनवलेलं आहे, जर त्यांना आर स्टुडिओमध्ये एक्सपर्टीज असेल की कोड कुठे असतो, डेटा कुठे असतो, तर त्यांना स्पायडर इझी होऊ शकतं, कारण की तो दोघांचा व्ह्यू जो आहे तो सेम आहे. ठीक आहे. म्हणून तो स्पायडर बनवलेला. अशा पद्धतीने ज्युपिटर नोटबुक सुद्धा एक थोडं युजर फ्रेंडली बनवलेलं आहे, जेणेकरून बिगिनर सुद्धा त्याला इझिली हँडल करू शकतात. ठीक आहे. आपण आज काय करूया, थोडं बेसिक गोष्टी आपण लर्न करण्याचा प्रयत्न करूया. एकदम बेसिक. कोणतीही लँग्वेज स्टार्ट करताना आपण सुरुवात करतो ऑपरेटर्स पासून. जसं की ऍडिशन, सबट्रॅक्शन वगैरे असतात ना, अर्थमेटिक, लॉजिकल असतात, लेस दॅन, ग्रेटर दॅन, सॉरी कंपॅरिझन असतात, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लॉजिकल असतात, अँड ऑर. तर इथून आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. तर पहिला पॉइंट आपण कन्सिडर करूया, व्हेरिएबल डिक्लेरेशन. व्हेरिएबल हा एक पॉइंट असा आहे जो प्रत्येक लँग्वेज मध्ये असतो. व्हेरिएबल म्हणजे काय, असा एक नेम आपण सजेस्ट करायचा ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आपण काय करणार आहे, व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल स्क्रीनवर पहा इथे x = 10. ठीक आहे. 10 ही जी व्हॅल्यू आहे ती x मध्ये मी स्टोअर करतोय. इथून पुढे जेव्हा जेव्हा मी x ला कॉल करेन तेव्हा x हा माझा 10 म्हणून परफॉर्म करेल, कारण x मध्ये सध्या 10 आहे. ठीक आहे. बघा प्रिंट जेव्हा नाही, जस्ट सेकंड सर स्क्रीन नाही दिसत आहे. वेट, सॉरी. ओके, नाउ चेक. सर हॅलो, स्क्रीन विजिबल नाही सर. आता चेक करा. आताही नाही का? एक मिनिट, मी रिजॉईन करतोय. नेटवर्क अनस्टेबल आहे. ठीक आहे. आता एकदा चेक करा, कन्फर्म करा स्क्रीन विजिबल आहे का? येस येस सर, येस सर. ठीक आहे, चल, थँक्यू. तर पहा, व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे काय, आपण एक व्हेरिएबल असाइन करणार आहे ज्याच्यामध्ये आपण कोणतीही व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ठीक आहे. पायथॉन मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी लेफ्ट साईडला आपण व्हेरिएबलचा नेम लिहिणार आहे, राईट साईडला जी व्हॅल्यू आपल्याला त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची आहे ती व्हॅल्यू आपण राईट साईडला लिहिणार आणि दोघांच्या मध्ये इक्वल टू साइन. त्याला असाइनेबल साइन म्हणू शकतो आपण. म्हणजे 10 ही व्हॅल्यू आपण x ला असाइन करतोय, म्हणजे x ची व्हॅल्यू आता 10 असणार आहे. कोणताही व्हेरिएबल जेव्हा तुम्हाला प्रिंट करायचा आहे तेव्हा तुम्हाला प्रिंट असं लिहावं लागेल.
प्रिंट एक्स म्हणजे एक्स मध्ये जे काही व्हॅल्यू आहे ते तुम्हाला डिस्प्ले होईल. प्रिंटचं काम फक्त डिस्प्ले करणे एवढंच आहे बरं का, लक्षात ठेवा. प्रिंट हा फक्त कोणत्याही व्हेरिएबलमध्ये कोणती व्हॅल्यू जर हिडन असेल तर ती व्हॅल्यू डिस्प्ले करायचं काम कोण करतं, प्रिंट करतं. अदरवाईज प्रिंटचा दुसरा काही यूज नाही आहे. त्या व्हॅल्यू मध्ये फक्त आपण नंबर्स टाकू शकतो का, लेटेस्ट वगैरे अल्फाबेट चालतं? तुम्ही स्ट्रिंग स्टोअर करू शकता, नंबर स्टोअर करू शकता, लिस्ट, टपल, जेवढे काही पुढे डेटा टाइप्स आहेत ते सर्व डेटा टाइप सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. इव्हन जर तुम्हाला एक्स मध्ये पुणे जर स्टोअर करायचं असेल तर तुम्ही पुणे सुद्धा स्टोअर करू शकता. म्हणजे तो व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबल मध्ये तुम्ही काहीही स्टोअर करू शकता. ठीक आहे. तो पायथॉन मध्ये एक मेमरी नावाची कन्सेप्ट आहे. एका मेमरीला तो एक्स स्टोअर होतो आणि त्या मेमरीमध्ये ती व्हॅल्यू जाऊन स्टोअर होते. ठीक आहे. इन डेप्थ मध्ये तुम्हाला लर्न करायची गरज नाहीये. ठीक आहे. अशी आयडी असते, त्या आयडीला तो व्हेरिएबल जाऊन स्टोअर झालेला आहे आणि त्या व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर आहे. ठीक आहे. असे इन डेप्थ मध्ये काय जायची गरज नाही. फक्त कन्सिडर करा की आपण एक्स मध्ये कोणतीही व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ठीक आहे. आणि स्टोअर करण्यासाठी इक्वल टू साइनचा यूज करा. सिंगल इक्वल टू, बरं का, डबल इक्वल टूचा अर्थ वेगळा होतो. ठीक आहे. असाइनेबल साइन आहे. ठीक आहे. आता आपण काय पाहणार आहे, हे जे लेफ्ट साइडला आपण व्हेरिएबल नेम लिहिलेला आहे ना, तर त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. तर त्या कंडिशन बेसवरच तुम्ही तो व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. काय कंडिशन आहेत तिकडे पहा. तर मी तुम्हाला मॅन्युअली सांगतो, नंतर ते आपण रीड करूया. ठीक आहे. व्हेरिएबल नेम कॅन नॉट स्टार्ट विथ नंबर. कॅन नॉट, ठीक आहे, कॅन नाही, कॅन नॉट. अशा पद्धतीने जर तुम्ही व्हेरिएबल नेम देत असाल तर तो इनव्हॅलिड आहे. व्हॅलिड नाही आहे. म्हणजे नंबरने आपण कोणताही व्हेरिएबल नेम स्टार्ट करू शकत नाही. तुम्ही रन केला तर तो इनव्हॅलिड आहे. बट तुम्ही अशा पद्धतीने लिहित असाल तर काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त स्टार्ट नको आहे नंबरने. कॉम्बिनेशन बिटवीन अल्फाबेट्स, नंबर्स आणि अंडरस्कोर. अल्फाबेट्स मध्ये कोण येतात, A to Z. नंबर्स मध्ये कोण येतात, 0 to 1, 0 to 9 आणि अंडरस्कोर. ह्या तिघांचा कॉम्बिनेशन करून तुम्ही व्हेरिएबल नेम क्रिएट करू शकता, पण नंबरनी स्टार्ट नाही करू शकत. तुम्ही मला ते सांगा बरं का, व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे. हा व्हेरिएबल नेम व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे, व्हॅलिड आहे. गुड. हा व्हेरिएबल नेम इनव्हॅलिड आहे. गुड. व्हॅलिड आहे. व्हॅलिड. मी फक्त नंबरच म्हटलं, नंबरने स्टार्ट नाहीये. अंडरस्कोर चालेल आपल्याला. इनव्हॅलिड कारण की नंबरने स्टार्ट झालेला आहे. गुड. ठीक आहे. एक पॉइंट तर समजलेला आहे की नंबरने स्टार्ट नाही करू शकत आणि कॉम्बिनेशन ऑफ A to Z, 0 to 9 आणि अंडरस्कोर ओनली. ठीक आहे. स्पेस अजिबात यूज करू शकत नाही. जसं की तुम्हाला माहित असेल की इंस्टाग्रामवर आपण युजर नेम क्रिएट करतो, तिथं स्पेस घेतो का तो, नाही. सेम तशीच कन्सेप्ट इथे आहे. जसं युजर नेम क्रिएट करतो तसा व्हेरिएबल नेम क्रिएट करायचा. जर तुम्हाला दोन गोष्टी जॉईन करायच्या असतील तर जॉईन करण्यासाठी तुम्ही अंडरस्कोरचा यूज करा. अंडरस्कोरचा यूज केल्यानंतर दोन वर्ड्स तुम्ही जॉईन करू शकता. गुड. स्मॉल एज, कॅपिटल एज, सॉरी, कॅपिटल ए ओनली, हे सर्व डिफरंट आहेत. Python is a case sensitive. Capital A, small a, both are different. तुम्ही कॅपिटल ए जरी दिला आणि स्मॉल ए दिला, आपण कॅपिटल ए इक्वल टू जर 10 करत असेल आणि ए इक्वल टू जर 20 करत असेल आणि जेव्हा मी प्रिंट स्मॉल ए करत असेल तर आन्सर काय येईल बरं, 20 येईल. करेक्ट. आणि जर मी कॅपिटल ए करत असेल तर 10 येईल, कारण की दोन्ही वेगवेगळे कन्सेप्ट.
सॉरी, हॅलो, ठीक आहे. कॅपिटल ए आणि स्मॉल ए, ठीक आहे. पायथन इज अ केस सेन्सिटिव्ह. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, स्पेशल कॅरेक्टर नॉट अलाउड. स्पेशल कॅरेक्टर यूज करू शकत नाही, ठीक आहे. हे एकूण 4 ते 5 टर्म्स झाले. मी परत एकदा रिपीट करतो. ओके. व्हेरिएबल नेम इज कॉम्बिनेशन ऑफ A to Z 0 to 9 and अंडरस्कोर ओनली. आवाज आवाज ब्रेक होतोय का? एकच हा. मिनिट, परत मला रिजॉइन करावं लागेल, नेटवर्क अनस्टेबल आहे थोडा. हॅलो, व्हॉइस ब्रेक. हो नेटवर्क अनस्टेबल आहे, तुला वेट ते करा नाही जरा. कळलं सर, परत सांगा, खूप झाला आवाज. मला स्वतःच नेटवर्क कनेक्ट करावं लागेल. व्यवस्थित चालू. आवाज येतोय क्लिअर आता? आवाज येतोय का? हॅलो, हॅलो, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. चेक करा, आवाज येतोय का? हो हा, सर, आता येतोय. हा, थोडं नेटवर्क अनस्टेबल आहे, त्याच्यामुळे आवाज ब्रेक होतोय. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन तुम्हाला. स्क्रीन विजिबल आहे का? एकदा कन्फर्म करा. हो सर. ठीक आहे. बघा, फर्स्ट पॉइंट, व्हेरिएबल जो आहे स्मॉल a टू स्मॉल z, कॅपिटल A टू कॅपिटल Z, 0 to 9 अँड अंडरस्कोर, ह्यांचा कॉम्बिनेशनच आपण क्रिएट करू शकतो. अदरवाईज दुसरे कोणतेही, जसे की स्पेशल कॅरेक्टर मध्ये आपल्याकडे @ आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आहे, हॅश आहे, डॉलर आहे, पर्सेंटेज आहे, कॅप आहे, डॉलर अँड साइन आहे, स्टार आहे, ब्रॅकेट्स आहेत, हायफन आहे. ओके, ह्यांचा यूज कुठेही करू शकत, हायफन, ठीक आहे. ह्यांचा यूज आपण व्हेरिएबल नेम मध्ये करू शकत नाही. ओके. नेक्स्ट पॉइंट, व्हेरिएबल नेम कॅनॉट स्टार्ट विथ नंबर. अशा पद्धतीने व्हेरिएबल नेम डिक्लेअर करू शकत नाही. हा आहे रॉंग कन्सेप्ट, इनव्हॅलिड आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण देऊ शकत नाही, स्पेस यूज करू शकत नाही. जर तुम्हाला 2 वर्ड कनेक्ट करायचे असेल तर अंडरस्कोर यूज करा. करेक्ट. आणि अशा पद्धतीने तर अजिबात आपण यूज करू शकत नाही, बिकॉज स्पेशल कॅरेक्टर यूज केलेलं आहे. आणि कॅपिटल ए आणि स्मॉल ए दोन्ही सुद्धा डिफरंट आहेत, कारण की केस सेन्सिटिव्ह, ठीक आहे. आता मी काही व्हेरिएबल डिक्लेअर करून दाखवेन, तुम्ही फक्त मला व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे ह्याच्यामध्ये आन्सर द्यायचं, ठीक आहे. व्हॅलिड और इनव्हॅलिड? व्हॅलिड. इनव्हॅलिड असेल तर त्याचं रिझन मला सांगायचं बरं का. रिझन, स्पेशल कॅरेक्टर व्हॅलिड आहे, इनव्हॅलिड आहे. रिझन, नंबर स्टाफ आहे. व्हॅलिड आहे. रिझन, व्हॅलिड, ठीक आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला समजलेलं आहे की व्हेरिएबल कसा डिक्लेअर केला जातो. ह्याच पद्धतीने व्हेरिएबल डिक्लेअर करायचे, अदरवाईज तुमचा व्हेरिएबल डिक्लेअर होणार नाही, अदरवाईज इनव्हॅलिड असा
एरर शो होईल तिथे. ठीक आहे, इथे रीड केलं तरी तुम्हाला समजेल. मी नोट्स मध्ये सुद्धा तुम्हाला शेअर करेन, मे बी खाली असेल. व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ लेटर और अंडरस्कोर कॅरेक्टर. करेक्ट आहे ना. व्हेरिएबल नेम कॅनॉट स्टार्ट विथ नंबर. करेक्ट आहे. व्हेरिएबल नेम कॅन ओनली कंटेन अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर अंडरस्कोर. अल्फाबेट्स, numbers and underscore, and variable name are case sensitive. ठीक आहे, गुड. काही बेसिक कन्सेप्ट आहेत, आपण पाहूया. मल्टिपल असाइनमेंट. एकाच वेळी आपण मल्टिपल व्हॅल्यू असाइन करू शकतो. ज्या पद्धतीने आपण इथे 10 असाइन करत होतो. ओके, प्रिंट ए 10. जरी मी ती पुढे बी इक्वल टू जरी पास करत असेल तर ए ची व्हॅल्यू 10 असेल आणि बी ची व्हॅल्यू 10 असेल, म्हणजे मल्टिपल असाइनमेंट म्हणतात. ते मल्टिपल असाइन. जर तुम्हाला काही कमेंट लिहायचं असेल तर हॅशचा यूज करा. हॅश हा कोड मध्ये कन्सिडर होत नाही. कमेंट साठी आपण हॅशचा यूज करणार. ठीक आहे, व्हेरिएबल डिक्लेरेशन रूल समजलेले आहेत. आपण नेक्स्ट पार्ट कडे मूव्ह करूया का. ठीक, गुड. ऑपरेटर्स. ऍटलिस्ट आज आपण हे कंप्लीट करणं गरजेचं आहे. बेसिक आहेत जे आपण 5th पासून जे आपण कॅल्क्युलेशन करत आलेलो तेच कॅल्क्युलेशन आहे, फक्त आपण लँग्वेज मध्ये करायचे ते. ओके, जे टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये असतील तर त्यांना खूप इझी आहे. जे नॉन टेक्निकल असतील त्यांना थोडं जाणून घेण्याची गरज आहे. अदरवाईज खूप बेसिक आहेत ह्या गोष्टी. पहा इकडे आपण टाईप करू. ए मध्ये मी व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे 10 आणि बी मध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे 20. अशा पद्धतीने व्हॅल्यू स्टोअर करतो ना आपण. जर मला बी व्हॅल्यू शो करायची आहे, डिस्प्ले करायची आहे, तर काय लिहावं लागेल. प्रिंट बी. आता हा जो ज्युपिटर नोटबुक आहे ना, हा ज्युपिटर नोटबुक अजून एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. जी लास्ट लाईन आहे ना, फक्त लास्ट लाईन, त्या सेल मधली लास्ट लाईन तो ऑटोमॅटिकली प्रिंट म्हणून कन्सिडर करतो. फक्त लास्ट लाईन ना. जर तुम्ही इथे ए लिहिलात तर कोण प्रिंट होईल. ए प्रिंट होईल. फक्त लास्ट व्हॅल्यू ऍज अ प्रिंट म्हणून, म्हणजे युजर फ्रेंडली थोडं केलेलं आहे त्यांनी. मला प्रिंट लिहायची गरज नाही. जर कोणी अशा पद्धतीने लिहित असेल, हा माझा ए आहे, बी इक्वल टू 20 आणि बी, तर ते प्रिंट ऍज अ प्रिंट कन्सिडर होत आहे. ठीक आहे, काही डाऊट आहे ते नाही. ठीक आहे, तर पहा माझ्याकडे 2 व्हॅल्यूज आहेत ए आणि बी. इथे कंट्रोल झेड सुद्धा करू शकताय, काही इश्यू नाहीये. कंट्रोल झेड केल्यानंतर अंडू होतो, कंट्रोल वाय केल्यानंतर रिडू पण होतो, पण इथे होत नाही. आता बघू आपण पुढे. मला ऍडिशन करायचे ए प्लस बी. काय येईल आन्सर. गुड, लक्ष आहे. इनव्हॅलिड येणार नाही. तो म्हणेल की बी नावाचा कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर केलेला नाहीये. काय म्हणेल, बी इज नॉट डिफाईन, कारण की आपण डिफाईन केलेला आहे तो स्मॉल बी आहे. ए प्लस बी इथेच लिहू का. ए मायनस बी. काय आन्सर येईल. -10. -10 हाच आन्सर शो करेल, कारण तो लेटेस्ट तोच आहे ना कोड. जर कोणाला कन्फ्युजन होत असेल तर मी नेक्स्ट लाईनला लिहितो. ए इंटू बी 200. ए डिवाइड बी 0.5, किंवा मी अशा पद्धतीने करतो थोडी इझी. बी डिवाइड बाय ए 20/10. आन्सर काय यायला हवा. ठीक आहे, नेक्स्ट ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आता मॉड्यूल एक आहे बी मॉड्युलस ए. हा सांगतो तुमचा रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे बाकी कोणत्याही व्हॅल्यूला आपण डिवाइड केल्यानंतर जी रिमेनिंग व्हॅल्यू असते त्याला आपण रिमाइंडर म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर मी 8 ला 3 ने डिवाइड करत असेल तर रिमाइंडर किती येणार आहे. 2 येणार आहे.
3 into 2 6 होईल, रिमाइंडर 2, तर ह्याचा आन्सर येईल 2. सॉरी, रिमाइंडर कुठे गेला, वेट, ठीक आहे, 2 रिमाइंडर अशा पद्धतीने. आणि पॉवर साठी आपण यूज करणार आहे डबल स्टार. फॉर एक्झाम्पल ए डबल स्टार 2, ए ची व्हॅल्यू आहे 10, 10 चा स्क्वेअर 100. ठीक आहे, हे पॉवर होप तुम्हाला माहित असेल. रेस टू 2 पॉवर म्हणजे 10 इंटू 10, रेस टू 3 म्हणजे 10 इंटू 10 इंटू 10, रेस टू 4 म्हणजे अजून एक 10. अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन होत असते. ठीक आहे, ठीक आहे, झाले ना. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, पॉवर, मॉड्युलस इझी आहेत ना. नेक्स्ट, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू. हे आहेत कंपॅरिझन. आणि कंपॅरिझन साठी ऍटलिस्ट 2 व्हॅल्यू तरी आपल्याकडे हवेत. एका व्हॅल्यूवर आपण कंपॅरिझन करू शकत नाही, ऍटलिस्ट 2 व्हॅल्यू तरी आपल्याकडे कंपॅरिझन साठी हवेत. कंपॅरिझन मध्ये एक तर तो ट्रू सांगेल किंवा फॉल्स सांगेल, बुलियन्स मध्ये आन्सर देईल. जर मी चेक करत असेल की बी इज ग्रेटर दॅन ए, तर तो करेक्ट आहे की रॉंग आहे, फक्त एवढंच आन्सर देईल तुम्हाला. करेक्ट असेल तर ट्रू देईल, रॉंग असेल तर फॉल्स देईल. सेम आपण इथेच कॅल्क्युलेशन करूया. B is greater than A. Is it correct? B is less than A. False. जे काही स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे तो स्टेटमेंट फॉल्स आहे. B equal to A. True or false? False. B equal to A. इक्वल टू, सिंगल इक्वल टू असाइन कर रहे हैं हम. ए की वैल्यू बी को असाइन कर रहे हैं. मैंने बोला तो पहले ही, सिंगल इक्वल टू मतलब असाइन. जब आप कंपैरिजन करेंगे तो डबल इक्वल टू यूज करना है. डिफरन्स, माझी भाषा थोडी मिक्स होईल बरं का आता. ओके, सिंगल इक्वल टू म्हणजे काय, असाइन. डबल इक्वल टू म्हणजे कंपॅरिझन. ठीक आहे, लक्षात ठेवा. नॉट इक्वल टू, ट्रू. ए आणि बी हे इक्वल नाहीत असा स्टेटमेंट आहे, तर तो स्टेटमेंट बरोबर आहे का? येस, करेक्ट. आता परत एकदा आपण चेक करूया. ए ग्रेटर दॅन बी, ट्रू और फॉल्स? फॉल्स. गुड. ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी, ह्याचा अर्थ असा आहे, ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी, ह्याला जर स्प्लिट केला तर असा होतो, ए ग्रेटर दॅन बी और ए इक्वल टू बी. दोन्हीपैकी एक कंडिशन ट्रू आहे का? एक तर तो बी असेल म्हणजे एक्झॅक्ट बी असेल किंवा बी पेक्षा मोठा असेल, म्हणजे तो एक्झॅक्ट बी तरी आहे ना, म्हणून ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी हा तुमचा ट्रू आहे. ठीक आहे, ग्रेटर दॅन ह्याला स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन म्हटलं जातं, आणि ग्रेटर दॅन इक्वल टू हा थोडा एक त्या बी लाच कन्सिडर करून पुढे ग्रेटर दॅन कन्सिडर केलं जातं. हे ग्रेटर दॅन इक्वल टू आणि हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन, म्हणजे तो 10 पेक्षा मोठाच पाहिजे. तो भले 10.1 असेल, नो इश्यू, पण तो ग्रेटरच असायला. समजले कंपॅरिझन? अर्थमेटिक समजले, कंपॅरिझन समजले. आता आपण लॉजिकल कडे जाऊ. सी मध्ये आपण एक व्हॅल्यू घेऊया 5. ए लेस दॅन बी, ट्रू आहे की फॉल्स? फॉल्स. ए ग्रेटर दॅन बी, ट्रू आहे, बरोबर आहे. आता मला काय करायचं आहे, मला सायमल्टेनियसली 2 कंडिशन चेक करायच्या एकाच वेळी. आता मी चेक करेन की सी ग्रेटर दॅन ए. आता ह्या केसमध्ये अँड म्हणजे काय, दोन्ही कंडिशन ट्रू असणं गरजेचं आहे. जर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच तुमचा आन्सर ट्रू येणार. पहिली कंडिशन ट्रू आहे का? सेकंड कंडिशन ट्रू आहे का? नाही, तर तुमचा आन्सर येईल फॉल्स. ठीक आहे, सी लेस दॅन ए.
Correct. First condition is true. Second condition also true. Then answer is and म्हणजे काय दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय असायला हवेत. आता आपण जाऊया ऑर कडे. ए ग्रेटर दॅन बी कंडिशन ट्रू आहे का? आहे. और सी ग्रेटर दॅन बी कंडिशन ट्रू आहे का? नाही. और काय सांगत आहे की दोन्हीपैकी एक जरी कंडिशन माझी ट्रू असेल तरी मला आन्सर ट्रू भेटलं पाहिजे. आता ह्या दोन्ही स्टेटमेंट मध्ये एक तरी एक आन्सर करेक्ट आहे का? आहे. मग इथे आन्सर शो होईल ट्रू. और मध्ये दोन्हीपैकी एक कंडिशन तुमची ट्रू असणं गरजेचं आहे आणि अँड मध्ये दोन्हीपैकी दोन्ही कंडिशन तुमची ट्रू असणे गरजेचं आहे. ओके. 2 द्या किंवा 3 द्या काही इश्यू नाही. आता फॉर एक्झाम्पल मी ए ग्रेटर दॅन बी ही कंडिशन ट्रू आहे. गुड. बी ग्रेटर दॅन सी ही कंडिशन ट्रू आहे आणि ए ग्रेटर दॅन सी असे 3 कंडिशन मी लिहू शकतो. बट तिन्ही कंडिशन ट्रू असतील तरच तुमचा आन्सर ट्रू येईल. समजतं सर्वांना? ठीक. तर हे आहेत लॉजिकल ऑपरेटर. बघा 3 ऑपरेटर झालेत आपले. अर्थमेटिक, कंपॅरिझन अँड लॉजिकल. नेक्स्ट आहे आयडेंटिटी ऑपरेटर अँड मेंबरशिप ऑपरेटर. ठीक आहे. तर हे मी एक्सप्लेन करतो तुम्हाला काय आहे. हे आयडेंटिटी ऑपरेटर आता चेंज केलेले आहे. ते पण एक्सप्लेन करेन मी का चेंज केले. मी तुम्हाला मेंबरशिप ऑपरेटर आधीच एक्सप्लेन करतो. एक डेटा टाइप आहे जो आपण पुढे पाहणार आहे ज्याला लिस्ट म्हटलं जातं. सध्या तरी आपण एक कन्सिडर करूया की बंच ऑफ डेटा सेट्स आपल्याकडे आहेत. बंच ऑफ इलेमेंट एक आपण काय केलं स्टोअर केले. किती इलेमेंट आहेत? टोटल 6 इलेमेंट आहेत. ठीक आहे. ह्याला आपण काय केलेलं एकत्र करून आपण स्टोअर केलेले आहेत. मला चेक करायचं आहे 2 इन एल म्हणजे 2 ही व्हॅल्यू एल मध्ये अवेलेबल आहे का? म्हणजे 2 ही व्हॅल्यू एल चा मेंबर आहे का? आहे की नाही? असेल तर ट्रू, नसेल तर फॉल्स. 20 इन एल 20 हा एल चा मेंबर आहे का? आन्सर काय येईल? फॉल्स. 2 नॉट इन एल ही जी काही स्टेटमेंट आहे ही करेक्ट आहे का? नॉट इन म्हणजे 2 हा एल मध्ये नाही असा माझा स्टेटमेंट आहे. तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे ना? आन्सर काय येईल? फॉल्स. 20 नॉट इन एल ट्रू आहे ना? कारण हे स्टेटमेंट बरोबर आहे त्यांनी दिलेलं. ठीक आहे. फक्त स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे ह्याच्यावरून आपल्याला तो सांगेल मेंबर आहे की नाही. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे आयडेंटिटी ऑपरेटर. सपोज ए ची व्हॅल्यू 10 आहे देन ए इज 10. ए इज 10. ए ही व्हॅल्यू 10 आहे का हे मी क्रॉस व्हेरीफाय करतोय. तर आहे ना ए व्हॅल्यू 10. आन्सर ट्रू आहे ना? हा. पण सध्या ह्याच्यामध्ये चेंजेस काय झालेले आहेत की बघा पायथन काय विचारत आहे इज म्हणजे तुम्हाला डबल इक्वल टू म्हणायचं आहे का? जर तुम्ही ते डबल इक्वल टू दिला तरी ट्रू होईल ना? हे थोडे चेंजेस झालेत पायथन मध्ये व्हर्जन मध्ये. आधी असा होता ऑप्शन पण इज यूज करा अदरवाइज इक्वल टू यूज करा दोन्ही सेमच झाले ना. तो एरर देत नाहीये पण तो सजेस्ट करतो की तुम्हाला हेच म्हणायचं आहे. तर हे आहे इज नॉट. इज नॉट म्हणजे नॉट इक्वल टू. बरोबर. पहा आपण ऑपरेटर्स पाहिलेले आहेत, व्हेरिएबल डिक्लेरेशन पाहिलेले आहेत. ह्या दोघांच्या मध्ये कुठेही तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारा. एकदम बेसिक आपण कव्हर केलेलं आहे. येस.
सर तो और मध्ये फक्त 2 मधून एक कोणती पण व्हॅल्यू करेक्ट असली तर ती रिप्रेझेंट होईल ना रिझल्ट. सो एक मिनिट, तुमचा आवाज येत नाही. हा बोला आता. सर मला विचारायचं होतं और नाही आहे का ऑपरेटर? और का? हा और और झालं ना, आपण घेतलं ना और घेतलं ना आपण. सर तर 2 मधून व्हॅल्यू करेक्ट असली पाहिजे फक्त. हो झालं की, आपण घेतलं की और. बघा इकडे नाही बघा, मी परत येतो. नाही मी थोडं मिस झालं होतं माझ्याकडून. ओके ठीक आहे. बघा और मध्ये आपण काय करतो, ए आणि बी मॅड आहेत किंवा सी पण आपण एक पॅरामीटर घेऊया, व्हेरिएबल घेऊया. याच्यामध्ये आपण काय करतो, ए इज ग्रेटर दॅन बी और बी इज लेस दॅन सी. ह्याच्यामध्ये दोन्हीपैकी एक कंडिशन जरी ट्रू असेल तरी आपल्याला आन्सर ट्रू भेटेल. करेक्ट, ह्याच्यामध्ये ट्रू आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये पुढे जाऊन ना तुम्ही अजून एक नॉट नावाची कन्सेप्ट आहे, त्याला ब्रॅकेटमध्ये पास करा. नॉटचा आन्सर काय आहे, तुमचं जे ऍक्च्युअल आन्सर आहे ना त्याला रिव्हर्स करणं, एवढंच काम आहे. जर ऍक्च्युअल आन्सर ट्रू असेल त्याला रिटर्न मध्ये फॉल्स प्रोव्हाइड करेल. जर ऍक्च्युअल आन्सर फॉल्स असेल त्याला रिटर्न मध्ये ट्रू. आता ह्याचा ऍक्च्युअल आन्सर काय आहे, ट्रू आहे, तर आपल्याला रिटर्न मध्ये काय येईल, फॉल्स येईल. हे नॉटचं काम आहे. आता मला सांगा आन्सर काय येईल. ए इज लेस दॅन बी, आन्सर काय येईल, फॉल्स येईल. बिकॉज ब्रॅकेट मध्ये ट्रू आहे तर त्याचा रिव्हर्स फॉल्स. ए इज ग्रेटर दॅन बी, ब्रॅकेट मधील आन्सर फॉल्स आहे तर त्याचा रिव्हर्स आन्सर. ठीक आहे, अशा पद्धतीने नॉट वर्किंग करतो. ठीक आहे, अँड और नॉट असे 3 ऑप्शन्स आहेत आपल्याला. जरा पुढे आपण नोट का यूज कहाँ पे करना होगा, मतलब कैसे यूज होगा नोट? नॉट का कैसे यूज होगा, कंडीशन अभी सिनेरियो देखना पड़ेगा कैसे यूज करेंगे नॉट को. देखिए आपको फॉल्स में इंटरेस्ट है, लेकिन आपको फॉर लूप कंटिन्यू करना है. कोई भी एक लूप कंटिन्यू करने के लिए ट्रू कंपलसरी है, लेकिन आपको इंटरेस्ट कहाँ पे, फॉल्स में. जहाँ पे कोई स्टूडेंट फेल हो रहा है तो आपको फॉल्स में इंटरेस्ट है, तो उसी का आपको लूप कंटिन्यू करना है. तो फॉल्स रिटर्न में आएगा तो लूप कंटिन्यू नहीं होगा. जब उस फॉल्स को आप ट्रू करेंगे तो लूप कंटिन्यू होगा. जब ट्रू आएगा तो फॉल्स होगा तो ब्रेक हो जाएगा. इस तरह लूप में यूज कर सकते हो. जब आपको फॉल्स में इंटरेस्ट है लेकिन पाइथन में कुछ ऐसे फंक्शन जो ट्रू के बेसिस पे ही रन होते हैं, तो उसको रिवर्स करके आपको ट्रू करना होगा, देन रन होगा. ठीक है, यहाँ पे देखिए मेरे पास अभी मराठीत कंटिन्यू पायथन डेटा टाइप. इथून पुढे आपण पायथन डेटा टाइप पाहणार आहे. व्हेरिएबल डिक्लेरेशन ऑपरेटर्स हे बेसिक झाले. मी फक्त इन्फॉर्मेशन देत आहे, आज आपण स्टार्ट करणार नाही, फक्त इन्फॉर्मेशन समजून घ्या काय आहे. पायथन मध्ये टोटल 6 डेटा टाइप्स आहेत. मेन 2 पार्ट आहेत, एक म्युटेबल आहे, एक इम्युटेबल आहे. म्युटेबल मध्ये 3 पार्ट्स आहेत, इम्युटेबल मध्ये सुद्धा 3 पार्ट्स आहेत. ठीक आहे, म्युटेबल मध्ये येतात लिस्ट, सेट आणि डिक्शनरी, आणि इम्युटेबल मध्ये येतात नंबर, स्ट्रिंग आणि टपल. ठीक आहे, इंटरव्ह्यूला तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन असण्याची शक्यता आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन म्युटेबल आणि इम्युटेबल. ओके, तर म्युटेबल असा आहे की जेव्हा तुम्ही कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर करता, डिक्लेअर केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो, तर त्याला म्युटेबल म्हणतात. तो चेंजेबल आहे. ओके, चेंजेबल आहे. इम्युटेबल म्हणजे काय, एकदा आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला की त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस आपण करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ते एक चेंजेस करून दाखवेन लिस्ट मध्ये आणि टपल मध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिफरन्स समजेल. लिस्ट हा म्युटेबल आहे. ठीक आहे, लिस्ट डिफाइन केला जातो स्क्वेअर ब्रॅकेटने. टपल डिफाइन केला जातो
पॅरेंथेसिस ब्रॅकेटने, सेट डिफाईन केला जातो कर्ली ब्रॅकेटने, डिक्शनरी सुद्धा डिफाईन केली जाते कर्ली ब्रॅकेटने, पण ह्याच्यामध्ये पेयर्स असतात, आणि स्ट्रिंग डिफाईन केले जाते सिंगल कोट डबल कोटने, आणि नंबर डिफाईन करण्यासाठी कोणतेही कोट लागत नाहीत, डिरेक्टली नंबर असा पण असाइन करू शकतो. फक्त ब्रॅकेट वरून तुम्ही ओळखू शकता की तो कोणता डेटा टाइप आहे. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे लिस्ट, टपल म्हणजे सॉरी पॅरेंथेसिस म्हणजे टपल. जर एम्प्टी कर्ली ब्रेसेस असतील तर दोन्हीपैकी एक असेल ते तुम्हाला पुढे समजेल. आता कन्फ्युज करून घेऊ नका. आता बघा, हा कोणता डेटा टाइप मी लिहिलेला आहे? लिस्ट लिहिलेला आहे. ठीक आहे. लिस्ट मध्ये मी कोणताही एक फंक्शन अप्लाय केला, हा फंक्शन मी काय करतो, अप्लाय करतो, इथे कमेंट देतो बिकॉज हे एरर शो करेल मला. ठीक आहे. आता मी प्रिंट एल करेन. चेंजेस झाले का एल मध्ये? एक मेथड अप्लाय केल्यानंतर चेंजेस झाले तर ह्याला म्हटलं जातं म्युटेबल. हा कोणता डेटा टाइप आहे? टपल आहे, कारण की ब्रॅकेट कोणते आहेत? राऊंड ब्रॅकेट आहेत. सर व्हॉइस ब्रेक होतोय पूर्ण. पुन्हा ब्रेक होतोय का? हो. एकदा चेक करा. हॅलो, येस सर. क्लिअर आहे ना? ओके, ठीक आहे. हो. आपण कुठे होतो? इथे होतो. टपल मध्ये जर मी अपेंड करत असेन, अपेंड सॉरी तर त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. तो एरर थ्रो करेल. तो म्हणेल की मी स्वतःमध्ये चेंजेस करू शकत नाही. तर ह्याला म्हटलं जातं इम्युटेबल. म्युटेबल म्हणजे चेंजेस होतात, इम्युटेबल म्हणजे चेंजेस होत नाहीत. ठीक आहे. तर हे डेटा स्ट्रक्चर आपण पाहायचे आहेत. इम्युटेबल मध्ये असे 3 आहेत, म्युटेबल मध्ये 3 आहेत. आपण स्टार्ट करणार आहे उद्या लिस्ट पासून. ह्याचे जे नोट्स आहेत एका मी ड्राईव्हवर अपलोड करून ठेवलेले आहेत. त्या ड्राईव्हची लिंक मी तुम्हाला शेअर करतो आज. ठीक आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करा. लेक्चरच्या अगोदर थोडं रीड करून या, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. तिथे नोट्स प्रॉपर मी दिलेले आहेत स्टार्ट पासून एंड पर्यंत. ठीक आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण इथेच थांबतो, कारण की फर्स्ट डे आहे, जास्त लोड नको आपल्याला. फक्त तुम्ही रीड करा. आजचे पॉईंट आहेत व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि ऑपरेटर्स. हे 2 पॉईंट थोडे प्रॅक्टिस करा तुम्ही, म्हणजे थोडं तुम्ही ज्युपिटर नोटबुक बरोबर सुद्धा युजर फ्रेंडली व्हा. चालेल. तर थांबू आपण आज इथे. तर या बँकचं आपलं DA काय आहे ना? DA2 DA2 मॉर्निंग. चालेल. थँक्यू.